अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आज आहे महाशिवरात्र. तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. भोलेनाथ तुमच्या सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण करू देत हीच मी भोलेनाथांच्या चरणी प्रार्थना करते. बघा, तर आज आपण सगळे भगवान शंकरांची आपल्या यथाशक्तीनुसार भरपूर अशी सेवा करणार आहोत. बऱ्याच जणांनी शिवलिंगावर अभिषेक ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणे केला असेल, सेवाही केल्या असेल, काही जण करतही असतील. तर तुम्हाला आज त्यामध्ये एक सेवा तुम्हाला करायची आहे. ती म्हणजे बघा, आपल्याला प्रदोष काळी म्हणजे 6:30 नंतर आपल्याला 750 वाती जाळायच्या असतात. बघा, महाशिवरात्री दिवशी रात्रीला खूप महत्त्व आहे. रात्रीच्या वेळेस जेवढं तुम्ही जागरण करणार, जेवढं तुम्ही सेवा करणार भगवान शंकरांच्या, तेवढं जास्तीत जास्त फळ तुम्हाला मिळत असतं. या दिवशीच्या रात्रीला खूप जास्त महत्त्व असतं आणि तुम्हाला आज संध्याकाळी 6:30-7 नंतर तुम्हाला 750 वाती जाळायच्या असतात. लक्षात घ्या, या 750 वाती आपल्याला आपल्या घरातली संकटे, इडापिडा टळून जाण्यासाठी, दुःख अडचणी संपण्यासाठी आपल्याला जाळायच्या असतात. आणि या वाती जाळणं खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच ठिकाणी या वाती जाळल्या जातात. खूप आधीपासून परंपरा आहे 750 वाती जाळण्याची. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते. बघा, आज बाजारात तुम्हाला वातींचा असा मोठा बंच भेटेल, त्याच्यामध्ये 750 वाती असतात. त्या तुम्ही घेऊन या आणि त्या तुम्हाला तुपामध्ये भिजवून ठेवायच्या आहेत. तुपामध्ये थोडा वेळ भिजवून 1-2 तास जरी भिजवला तरी चालतील. तुपामध्ये थोडा वेळ भिजवून तुम्हाला त्या रात्री 6:30-7 नंतर तुम्ही कधीही जाळा. अगदी 8, 9, 10, 11, 12 वाजेपर्यंत जरी तुम्ही जाळल्या तरी चालणार आहे. कारण की या वाती जाळायला किमान मला तरी वाटतं 25 ते 30 मिनटं लागतील. म्हणून आपले सगळे काम आवरून जरी तुम्ही या वाती जाळल्या तरी चालणार आहे. पण या वाती जाळायला विसरू नका. बघा, आपल्या घरातली सगळी संकटे, विघ्न टळत असतात. म्हणून या 750 वाती नक्की जाळा. 750 वाती जाळताना आता या वाती तुम्ही तुपामध्ये भिजवून ठेवू शकता, गाईच्या तुपामध्ये किंवा म्हशीचं असलं तरी चालेल. बघा, जर कोणाला शक्य नसेल तुपामध्ये भिजवून जाळणं, तर तुम्ही तेलामध्ये, जे तुम्ही तेल वापरता त्या तेलामध्ये भिजवून जरी तुम्ही या वाती जाळल्या तरी चालणार आहे. शेवटी आपली श्रद्धा महत्त्वाची असते, आपला भाव महत्त्वाचा असतो. तुम्ही श्रद्धेने कोणतीही सेवा मनापासून केली तर त्याचं फळ तुम्हाला मिळत असतं. जर तुम्हाला शक्य असेल तर गाईच्या तुपात भिजवून अवश्य जाळा. नाही शक्य तर तेलामध्ये जरी तुम्ही जाळल्या तरी चालणार आहे. पण या वाती जाळायला विसरू नका. नाही तुम्हाला बाजारात मिळाल्या तर तुम्ही घरी तयार करा. तुम्ही त्या 750 वाती तुम्हाला घरी तयार करून तुम्ही जाळू शकता. आता बघा, मोठं भांडं घ्यायचं, एखादी मोठी पंती घ्या किंवा मोठं ताट घ्या. त्या ताटामध्ये त्या वाती ठेवा आणि मग त्या तुम्हाला जाळायच्या आहेत. त्या वाती जाळताना काडेपेटीने ते वाती जाळायच्या नाही, म्हणजे काडेपेटी उगाळून त्या काडेपेटीच्या काड्यांनी जाळायच्या. तर तुम्हाला कशा जाळायच्या आहेत ते ऐका. आपल्या देवघरामध्ये जो दिवा चालू असतो त्या दिव्याला काडेपेटीची काडी लावायची आणि मग त्या अग्नीने त्या वाती तुम्हाला जाळायच्या आहेत. डायरेक्ट काडेपेटीची काडी उगाळून त्या काडीने तुम्हाला त्या वाती जाळायच्या नाहीत. लक्षात ठेवा, आपल्या देवघरातल्या दिव्याने, काडीने त्या अग्नीला प्रज्वलित तुम्हाला करायचं आहे, त्या वाती तुम्हाला जाळायच्या आहेत. तर ही एक गोष्ट महत्त्वाची आहे, तेवढी लक्षात ठेवा. आता तुमच्या घरामधला दिवा जर विझला असेल तर तुम्ही तो प्रज्वलित करून घ्या. नंतर तुम्ही त्या अग्नीने त्या वाती जाळू शकतात. तर अशापणे तुम्हाला त्या वाती जाळायच्या आहेत. आणि वाती जळत असताना तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत. आता बघा, सेवा काय करायच्या. सेवा तुम्हाला 1 माळ ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. त्यानंतर 1 माळ महामृत्युंजय मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिय बंधनात मृत्युमुक्षयमामृतात या मंत्राचा तुम्हाला 1 माळ जप करायचा आहे. त्यानंतर बघा, कालभैरवाष्टक तुम्हाला पठण करायचं आहे. जास्तीत जास्त वेळ, जेवढ्या वेळेस तुम्हाला कालभैरवाष्टक पठण करता येईल ना तेवढ्या वेळेस करण्याचा प्रयत्न करा. एक वेळेस जरी केलं तरी चालणार आहे, पण जास्तीत जास्त वेळेस करा. ज्या घरामध्ये कालभैरवाष्टक रोज म्हटलं जातं त्या घरावर कधीही कोणतंही संकट येत नाही. लक्षात ठेवा. आलं तरी त्यांची त्या संकटातून लगेच सुटका होते, अलगद ते बाहेर पडत असतात.
म्हणून कालभैरवाष्टक तुम्हाला म्हणायचं आहे। त्यानंतर शिवस्तुती शिवमहिमा स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे। त्यानंतर तुम्हाला शिवलीलामृत ग्रंथातला 11वा अध्यायाचा तुम्हाला पठण करायचं आहे। या सेवा तुम्हाला त्या वाती जळत असताना करायच्या आहेत। आता बघा, ज्यांना या सेवा करणं शक्य नाही त्यांनी फक्त शांत बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप जरी केला त्या वाती जळेपर्यंत तरी चालणार आहे। तुम्हाला जर कोणतीही सेवा करायची नसेल तर तुम्ही फक्त ओम नमः शिवाय मंत्राचा तुम्ही जप करू शकता। पण मी तुम्हाला सांगेन की तुम्ही या सेवा नक्की करा। या सेवा बघा, आपल्या घरातले सगळे संकट दुःख टळत असतात। आणि लक्षात घ्या, आपल्या आयुष्यामध्ये ना खूप पैसा असण्यापेक्षा ना आपण सुखी समाधानी जगणं हे खूप महत्त्वाचं आहे। सुख असंच विकत घेता येत नाही, ते आपोआप आणावं लागतं। आपल्या आयुष्यातली संकटे टळली, आपल्या आयुष्यातली दुःख अडचणी जर संपल्या तर अर्थात आपण सुखी राहत असतो आणि सुख खूप महत्त्वाचं असतं। एक वेळेस पैसा नसला तरी चालेल, पण सुख खूप महत्त्वाचं असतं। म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी आपलं कुटुंब आपण सुखी समाधानी राहावं, सुखी समाधानाने आयुष्य जगावं, यासाठी तुम्हाला ही सेवा आज करायचीच आहे आणि नक्की करा। आता बघा, खूप अशा मागच्या वेळेस पण मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केला होता, तर मागच्या वेळेस पण कमेंट आला होता की ताई 750 वाती घ्यायच्या का? बघा, मी तुम्हाला माझ्यावरून सांगते, तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही वाती घ्या। तुम्हाला 750 वाती घेणं शक्य, आता बंचच मिळतो, तो बाजारामध्ये बऱ्याच ठिकाणी मिळतो। तुमच्याकडे जर मिळाला तर अतिशय उत्तम, त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही। पण जर नाहीच मिळाला, तुम्हाला घरी तयार करायच्या असल्या, तुम्हाला जर तेवढा वेळही नसेल, तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही वाती घेण्याचा प्रयत्न करा। 750 असल्या तर अतिशय उत्तम आहे। पण बघा, शेवटी आपली श्रद्धा महत्त्वाची असते। त्यामुळे वाती किती घेता त्यापेक्षा जास्त तुम्ही सेवा काय करता, तुम्ही किती मनापासून ती सेवा करता हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला तरी वाटतं। तुम्हाला 750 वाती घेणं जमलं, जेवढ्या तुम्हाला घ्यायच्या आहे तुमच्या यथाशक्तीनुसार तेवढ्या तुम्ही घ्या, पण सेवा मात्र मनापासून करा। आता त्याच्यामुळे जेवढं तुम्ही तेल तूप वापरणार तेवढ्या त्या जळत राहणार, त्याच्यामुळे साधारण तुम्हाला 25 ते 30 मिनटं त्या वाती जळायला लागणार आहेत। तेवढ्या वेळात तुम्हाला या सेवा करायच्या आहेत। नाही सेवा करणं शक्य तर फक्त ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा। आणि बघा, वाती पेटवून दिलेल्या आहेत आणि आपण एकीकडे काम करत राहायचं तर असंही करू नका। त्या वाती पेटवल्यानंतर तुम्हाला या सेवा अवश्य करायच्या आहेत। लक्षात घ्या, या सेवेला खूप जास्त महत्त्व आहे। या सेवेचं फळ तुम्हाला तितक्या पटीने जास्त मिळणार आहे। आणि आजच्या या महाशिवरात्री दिवशी 750 वाती जाळण्याला खूप जास्त महत्त्व आहे, लक्षात घ्या। आणि बघा, आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना ही सेवा करायची आहे। तुमच्या घरामधल्या कोणत्याही एका व्यक्तीने ही सेवा केली तरी चालणार आहे। ज्यांची जॉईंट फॅमिली आहे त्यांनी सेपरेट आपल्या फॅमिलीसाठी त्यांनी ही सेवा करू शकता। तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी स्वामीचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो। माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।